तुमकां सगळ्यांक येवकार ह्या वर्साची पयलीच पत्रकार परिशद म्हजी. तुमकां सगळ्यांक पत्रकार भावांक 2021 परबी हे वर्स सगळ्यांक बरें वतले अशें देवा कडेन मागता. गोंय सरकार वायब्रंट गोवा समिट म्हणून हांगा केले आनी ह्या वायब्रंट गोवा समिटाक सरकारान 2 कोटी रुपयाची तरतूद केली. पयलीं आमकां दिसलें की हे सरकारान केल्ले समिट, पूण मागीर कळून आयलें की इट इज नॉट वायब्रंट गोवा, म्हणजे अर्धेच नांव लिपयल्लें. इट वॉज वायब्रंट गोवा फाउंडेशन. त्या वेळाचेर सरकारान खूब बडायो मारल्यो की इतले इन्व्हेस्टमेंट येतले, इतले आमी एग्रीमेंट सायन केल्या, पूण आज मेरेन इंडस्ट्री येवपाचे सोडात, आशिल्ल्यो इंडस्ट्री राज्यांतल्यान वचपाक लागल्यात. आतां हे कित्याक खातीर जाता आज गोंयचे जनते मुखार दवरता. जेन्ना कोण एक मनीस घर बांदता, सामान्य नागरीक, जाल्यार तो स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट घेता इंजिनियरा कडल्यान. आनी हे इंजिनियर जे असतात हजारांवर असतात, जे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटा कडेन रजिस्टर्ड असतात. आणि ऑन बेसिस ऑफ दॅट सर्टिफिकेट इश्यूड बाय द स्ट्रक्चरल इंजिनियर, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मुखाल्लो आपलो प्रोसेस करता आणि लायसन्स इश्यू करता. आणि नागरिक आपलं घर बांधता आणि बऱ्या भशेन रावता. आता सेम कायदो लागूंक जावंक जाय इंडस्ट्री. म्हणजे जवळ कोण जर फॅक्टरी घालता जाल्यार सेम प्रोसेस टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाक वता, फायल सबमिट जाता आणि स्ट्रक्चरल सर्टिफिकेट स्टेबिलिटी जी आहा तो इंजिनियर दिता, टीसीपीतल्यान खर्च तू फॅक्टरी बांधता. आता हांगा थांबना. आता प्रमोद सावंत सरकार म्हणटा की टीसीपीची स्ट्रक्चरल सर्टिफिकेट बरी आहा, फॅक्टरीज अँड बॉयलर्सा कडल्यानूच स्टेबिलिटी घेवची. सो सरकाराक पयली प्रश्न विचारूंक सोदता, दोन जाणां कडल्यान जर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी जर घेवंक जाय जाल्यार खंयची लिगल आनी खंयची इल्लीगल हे सरकारान सांगचें. थंय थांबना. फॅक्टरीज अँड बॉयलर्स एक पावल आनी फुडें मारता. टीसीपीन हजारांवयर लोक एम्पॅनल जाल्ले. हांगा 30 जाणांक घेता ते, तांचे कोण खास आहात ते. आनी ह्या 30 जाणांक जो सामान्य नागरीक जो इन्व्हेस्टमेंट हाडूंक सोदता, जो एम्प्लॉयमेंट जनरेट करूंक सोदता, हाका ते सांगतात टीसीपीची स्टेबिलिटी बरी आहा पण हांच्या कडल्यान परत घे. दिस इज नथिंग बट दिस इज अ क्लियर कट रॅकेट रन बाय प्रमोद सावंत गव्हर्नमेंट अँड फॅक्टरीज अँड बॉयलर्स डिपार्टमेंट. हे पयशे खंयच्यान बारीक लोकांक, बारीक स्मॉल स्केल इंडस्ट्रीक बुड्डून खावप, कारण सरकारा कडेन एनावळ ना. सो दुसरे वाटेंतल्यान पयशे जोडप आनी ताजेर खावप हे सध्या चल्ल्या. दिस इज नथिंग बट अ न्यू फॅक्टरी गेट. आमी हाल्या पयलीं लेबर गेट लोकां मुखार दवरिल्ले आनी ते प्रूव्हय केल्ले, तशें हेवूय आमी प्रूव्ह करतात. दिस इज नथिंग बट इज अ फॅक्टरी गेट इन 2021. म्हणजे एक मनीस जो येता फॅक्टरी घालूंक सोदता बारीक, कमीत कमी एरिया आसता ती 2500 स्क्वेअर मीटर असता. आणि हांचो रेट कसो आहा? रेट ठरयता फॅक्टरीज अँड बॉयलर्स अनऑफिशियली ₹10 पर स्क्वेअर मीटर सर्टिफिकेट दिवपाक. आता तो मनीस टीसीपीच्या इंजिनियराक आपले फारीक करताच स्ट्रक्चरल स्टेबिलिटी घेवपाक.
हांगा एक 4-5-3-4 रुपये एम्पॅनल जाल्यार तांकां 10 रुपया पर स्क्वेअर मीटर, म्हणजे गोंयांत जवळ जवळ 900 फॅक्टरी आहा. आनी थंय थांबनात ते नवे एक बरी हे करता. आता हे कांयच गॅजेटेड जावना, हे सगळे मनमानी कारभार चालू. आता तो म्हणटा फॅक्टरीन जर एक मोटर रिप्लेस केलो एका वर्सा नंतर, खंयच्याय इंडस्ट्रीन मोटर किंवा बारीक मशिनरी किंवा मोटराचे रिप्लेसमेंट आसताच. तो म्हणटा मोटर जर रिप्लेस केलो ल्हान सुद्धा बरो स्ट्रक्चरल स्टेबिलिटी घे म्हणटा तो. म्हणजे घरात जो फ्रीज हाडलो, थोडक्यात सामान्य नागरिकांक समजूपाक सांगता, म्हणजे घरात जर फ्रीज हाडलो स्टेबिलिटी सर्टिफिकेट घे, फ्रीज मोडलो चेंज करून दुसरो हाडलो परत स्टेबिलिटी सर्टिफिकेट घे. म्हणजे हांगा चोरपाचे. आणि परत तू 10 रुपया पर स्क्वेअर मीटर इंटू 2,500 कर. गोंयांत जवळ जवळ 900 फॅक्टरी आहा, म्हणजे वर्साक जवळ जवळ 2,25,00,000 रुपया. आता हातूंतले कितले मुख्यमंत्र्याक पावता, कितले बाबू गवळेकाराक पावता, कितले फॅक्टरीज आनी बॉयलर्साच्या डायरेक्टराक पावता हे आमकां खबर ना, पूण आतां सोदपाक लागतलें. एका वटेनच्यान सरकार म्हणटा ईज ऑफ डुईंग बिझनेस, बट दिस इज नथिंग बट लूट फॉर डुईंग बिझनेस. प्रमोद सावंत सांगता आम्ही हे करता ते करता, हे करतले ते करतले. अरे इंडस्ट्री घेतल्यो कश्यो, इंडस्ट्री येना जाल्यार एम्प्लॉयमेंट जनरेट खंयच्यान जातले. ईज ऑफ बिझनेस करपाचे सोडून भारतीय जनता पार्टीचे सरकार लूट फॉर डुईंग बिझनेस करपाक लागिल्ले आसा. आनी म्हाका खात्री आसा गोवा स्मॉल स्केल इंडस्ट्री एसोसिएशन हाचो विरोध करूंक जाय. GCCI should come out open and they will 100% agree with me on this. तुमकां याद करून दिता सप्टेंबर 5 तारीख 2020 निर्मला सीतारामन एक रिपोर्ट रिलीज केलो ईज ऑफ डुईंग बिझनेसाचेर, जी देशाची फायनान्स मिनिस्टर आहा. त्या रिपोर्टान गोंय जे 21व्या नंबराचेर आशिल्ले इन ईज ऑफ डुईंग बिझनेस इन 2018 has gone ahead आणि आता 25चे स्टेप पावलो. फ्रॉम 21 it could 25 असेल. And the reason aha ki there is no concrete policy for investments in Goa. There is only factory gate in Goa. This is nothing but loot and scoot. म्हणजे बारीक जो मनीस आहा इंडस्ट्री एसोसिएशनाचो जो स्मॉल स्केल इंडस्ट्री घालूंक सोदता ताका पयलीं दिलोवपाचो. प्रमोद सावंत सरकार, डायरेक्टर फॅक्टरीज अँड बॉयलर्स आणि मंत्री फक्त आपल्या कमिशन खंयच्यान मेळटा तांकां भयंकर लोक हाजेर तकलीन देणारे. म्हणजे पळयात तुमी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी TCP दिताच तरी आसा म्हणटा हांगा घे बरें आहा, मोटर चेंज केला परत घे म्हणटा तो. म्हणजे दर वर्साक स्टेबिलिटी सर्टिफिकेट आणि पयशे काड. आणि एम्पॅनल केला आपल्याच 4-5 लोकांक. TCP ना हजारावर लोक सामान्य नागरिक इंजिनियर्स गोंयचे जवळजवळ 5,000 इंजिनियर्स पूर्ण गोंयांत स्ट्रक्चर घालून फिल्डान आहात. सो आम्ही मागता की आतां ताबडतोब चौकशी जावची आणि हे जे सगळं जाता these are everything is illegally happening. These things are not gazetted. कदाचित आता हे गॅजेट करपाक पळयत पूण स्मॉल स्केल इंडस्ट्री एसोसिएशन GCCI हाचेर आवाज उठोवंक जाय. तांकां खबर आहे कारण इल्लीगल कामां लीगल करपाचे पावल सुरू जाला म्हण काल पयर म्हाका कळ्ळां. म्हणजे हे जे इल्लीगलिटी चलताली स्टेबिलिटी सर्टिफिकेटाची परत हे आता गॅजेटेड करप. दिस इज नथिंग बट जर बिल्डिंग बांधता कोणी किंवा उबे करता कितें हे दे आर गवर्न्ड बाय द गोवा रेग्युलेशन ऑफ लँड डेव्हलपमेंट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऍक्ट 2008 which is supreme, is a TCP act. So court which आता असो प्रश्न पडला खंयचो सर्टिफिकेट जेन्युइन TCP जे सबमिट करता स्ट्रक्चर इंजिनियर ते लीगल काय फॅक्टरीज अँड बॉयलरचे जे स्टेबिलिटी दितले स्ट्रक्चरा खातीर ते लीगल. म्हणजे यू आर मिल्किंग द इन्व्हेस्टर
फ्रॉम बोथ एंड्स. आणि अशें केल्यार हे 900 इंडस्ट्री जे उरल्यात ही म्हाका दिसना हांगा उरत. गोवा फॉरवर्ड पक्ष आमी मागतात की ताबडतोब हे विड्रॉ करचे. डोंट एवर डेअर ट्राय टू लिगलाइज दिस और गॅजेट दिस. कारण वी हॅव ऑलरेडी reached 25th position in ease of doing business in the country from 21. म्हणजे प्रमोद सावंत कितलो ग्रेट या रिपोर्टान कोण आयिल्ले आसा. आणि वायब्रंट गोवांतल्यान कितले आयले इन्व्हेस्टमेंट हे अजून सिद्ध जाता. कारण हो रिपोर्ट आयला आफ्टर वायब्रंट गोवा समिट 2020 सप्टेंबर 5 तारखेर. सो आम्ही मागतात की ताबडतोब हे जे फॅक्टरी गेट चलयल्यात हे स्कॅम बंद करचे. आणि गॅजेटेड जे आसा आय वॉज कंटेम्प्लेटेड टू फाईल अ कंप्लेंट विथ लोकायुक्त ऑन दिस. पण मुख्यमंत्र्याला दिला आता लोकायुक्त अपॉइंट करना. कारण लेबर गेटान गोवा फॉरवर्ड पक्षान ताका दाखोवन दिले दूध का दूध पाणी का पाणी. त्यांना चॅलेंज करताले आमचे कडेन. आणि हे एकूच स्कॅम न्ही ह्या वर्साचे. फुडल्या म्हयन्यात तुमकां आनी एक दिता. म्हणजे ह्या वर्साक म्हयन्याक एक गेट येतले हाचे भायर अशी परिस्थिती या सरकाराची आसा. सो बेसिकली सरकार जे आसा इज ऑफ डुईंग बिझनेसर ना. प्रमोद सावंताचे सरकार लूट फॉर डुईंग बिझनेस करपाक लागला. आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन म्हणा बारीक इन्व्हेस्टर म्हणा जे गोंयांत इन्व्हेस्ट करूंक सोदतात हांकां सगळ्यांक दे हॅव स्टार्टेड मिल्किंग. So we demand to roll back this factory gate immediately, and we appeal to the government and we dare the factories and boilers director not to even dare to gadget this illegal things. What we are not going to keep quiet, and we demand की स्मॉल स्केल इंडस्ट्री आदर मुखार भायर सरचे आणि जीसीसीआय आदर आवाज उठोवचो. कारण आवाज जर उठयना हे सरकार आमकां 5 फीट जमनीर घालून सोडटले. मेळोवच्या लोकांक दाखोवन दिल्ले. फॅक्टरीज अँड बॉयलर्सान नोटिफिकेशन काडून ना रिगार्डिंग दिस न्यू स्ट्रक्चर स्टेबिलिटी. ना नोटिफिकेशन ना. गॅजेट ना. गॅजेट आसतना चलता. तसले सर्टिफिकेट गॅजेट आसतना चलता. पण तसले सर्टिफिकेट See, until and unless things are not gazetted, it doesn't become valid. That is true. This is happening at the office level and the minister level. कारण की जालां असल्या डिपार्टमेंटांनी कोणाचें लक्ष आसना. पूण गोवा फॉरवर्ड पक्षाचे लक्ष या सरकाराच्या प्रत्येक खात्याचेर आसा. ते बारीक खाते आसूं किंवा मोठे खाते आसूं. कितले जाणां अशे सर्टिफिकेट हेंच्यांनी फॅक्टरीज अँड बॉयलर्सान कितें आसतात. नाही आता अप्रॉक्सिमेटली 900. पळय तो कितें म्हणटा की तू एक मोटर सुद्धा चेंज करता स्ट्रक्चरल स्टेबिलिटी घे आता परत. 110% खंयची आसा बारीक इंडस्ट्रियल मोटर सहसा मात्र एक मोटर पिड्यार जाता. मोटर जातात पिड्यार. सो 900 फॅक्टरी जर धरले तुवें 10 रुपया पर स्क्वेअर मीटर ऑन एन एव्हरेज ल्हान युनिट जर घालता तो 2000 ते 2500 स्क्वेअर मीटर आसता. 2500 जर तूं एव्हरेज जर धरले एका वर्साक इंटू 900 फॅक्टरी जाल्यार 2 कोटी 25 लाख रुपया जाता. सो हे पयशे कोणाक वता. कारण हे सरकाराक येना हे पयशे. हे पयशे तर ते 4-5 जाण करता खंयच्यान ते खंय वता. कारण पीपल आर ऑलरेडी पेईंग फॉर स्टेबिलिटी सर्टिफिकेट फ्रॉम टीसीपी. म्हणजे टीसीपी त्यांना प्लॅन घालता स्ट्रक्चरल सर्टिफिकेट दिवचे पडटा न्ही स्टेबिलिटी. हे केन्नाच्यान सुरू जाला फॅक्टरीज अँड बॉयलर्स. हे आता आमी नजरेक आयला पयरूच. पण केन्ना वी आर इन्व्हेस्टिंग मोर इनटू इट. कारण लोकायुक्त पर्यंत पावूंक जाय. दिस अ रॅकेट. ना तांकां कितें पत्र धाडल्या तेंच्यांनी कोणा इंडस्ट्री फॅक्टरीज अँड बॉयलर्स. ना 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 हे आमकां आमचे मनीस आहात. वी आर इन ऑपोजिशन. वी आर अ विजिलंट ऑपोजिशन. सो सरकार खंय कितें करता ओगीच विजय सरदेसायाक कळ्ळें गांजाची फायल मूव जाली म्हणून. ज्या दिसा रातचे सांगले प्रुडंटाच्या डिबेटीचेर तेन्ना कोणें सिरियसली घेवन वचलें. दुसऱ्या सकाळी 9 वरांचेर मुख्यमंत्री म्हणपाक लागलो फायल मूव जालें काय म्हणून डिसिजन जालें काय. अरे विथआउट इंटेंशन कॅन फायल बी मूव्ड. Without an intention. So without an intention can this be done? This is all illegal. A factory gate. कारण खंयच्यान मेळटा ते पयशे खावप हे सुरू जाल्लें आसा. आनी आमी मागतात स्मॉल स्केल इंडस्ट्री अवेअर ऑफ दिस. ताचे कडेन मागता की आज आयकलां की आज
स्ट्रक्चरल इंजिनियरांची सांजे व्हर्च्युअल मिटिंग आहा म्हणून जवळजवळ 100 लोकांची. ऑल आर अपसेट. मुख्यमंत्री म्हणटा वायब्रंट गोवा, खंय वायब्रंट गोवा? दिस इज लूट अँड स्कूट. आणि खंयची स्टॅबिलिटी व्हॅलिड धरतो तूं आतां? मागीर ते रुपी रेसिडेन्सी सारखे प्रकरणां जावप. म्हणजे एका वटेन सरकार सांगता इज ऑफ डुईंग बिझनेस, इज ऑफ डुईंग बिझनेस, इज ऑफ डुईंग बिझनेस. आम्ही सांगता दिस इज नथिंग बट लूट फॉर डुईंग बिझनेस. आणि डेअर करचे न्ही हे इवन लिगलायज करपाक. हे सगळं इलिगली चालू आहा. नॉट गॅजेटेड. आरटीआय सगळं मागला सगळ्या तू जाणा गोवा बोर्ड कशें काम करता. हे आता केन्नाच्यान सेकंड टाइम स्ट्रक्चरल स्टेबिलिटी पळय सर्टिफिकेट मागता पळय हय. केन्नाच्यान सुरू जालो ते मातशें दिता तुका डिटेल. So this racket factory gate has to be immediately stopped. The GIDC जसं प्रेस करतले ते सिंगल विंडो सगळे वन येऊन जातले त्यांचे किती. अरे तेच तुका सांगता न्ही इज ऑफ डुईंग बिझनेस. हांवें सांगपाची गरज ना. मुख्यमंत्री दिल्ली लॉबीचे आयकता. आता दिल्ली लॉबीचे लिडर आहा निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर. तिणेच रिपोर्ट रिलीज केला सप्टेंबर 5, 2020 on ease of doing business, and Goa has slipped from 21st position to 25th position, and the reason they are saying there is no clear cut policy, there is no government side them backing the investment down. So ते सरकार म्हणाच्या 2020 मुख्यमंत्री आसा कोण आणि वायब्रंट समिट जाल्ले केन्ना. आणि वायब्रंट तेही एक व्हडलें रॅकेट. इट इज नॉट बाय गव्हर्नमेंट ऑफ गोवा. त्या आता कोण देर इज वायब्रंट गोवा फाउंडेशन. इट्स अ प्रायव्हेट ट्रस्ट. आणि गोंय सरकार ताका 2 कोटी दिता. हांगा फेस्त करतात ते. आणि थंय कोण येता तो गुजरातचे भाशण वाचता गुजरात समिटाक. याद करून घेयात. सो आम्ही मागतात की ताबडतोब हे रद्द करचे फॅक्टरी गेट. अदरवाइज विल हॅव टू सीक लीगल कोर्स इन दिस मॅटर. थँक्यू. म्हणजे सर GIDC चौथं चेअरमॅन होता त्यांनी सांगलं की दिस इज व्हेरी गुड इनिशिएटिव्ह टेकन. See, don't mix up. There's nothing to do with GSIDC. This is factories and boilers. Department is factories and boilers. आणि तोही सिंगल विंडो ना. तो आता प्लॉट अलॉटमेंट सुद्धा बंद झाले. ते कित्याक बंद झाले चेक कर. कारण मंत्री एकटो आहा आणि चेअरमॅन एकटो आहा. कित्याक तसो चालू आहा चेक कर. इन्व्हेस्टिगेट. थँक्यू.